श्री कोपरगाव बेट देवस्थान परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन मोठ्या उत्साहात भक्तिमय व ज्ञानपूर्ण वातावरणात संपन्न झाले। जय गुरु शुक्लेश्वर महाराज जय ज्योतिष या घोषणांनी कार्यक्रमाची सुरुवात होताच सभागृहात धार्मिक शास्त्रीय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले। या अधिवेशनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ज्योतिषाचार्य संशोधक व अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते। परमपूजनीय रमेशगिरी महाराज, महंत सुधीरदास महाराज, ज्योतिषाचार्य गुरुमा सौ ज्योती जोशी व ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार यांनी पारंपरिक ज्योतिष, नाडी ज्योतिष, सूर्यकुंडली, वास्तुशास्त्र व आधुनिक संशोधन या विषयांवर आपले विचार मांडले। त्यांच्या सखोल मार्गदर्शनामुळे सभागृहात प्रबोधनात्मक विचारांचा ओघ सतत वाहत राहिला आणि उपस्थितांनी समाधान व्यक्त केले। या भव्य कार्यक्रमाला आमदार आशुतोष काळे यांनी देखील हजेरी लावत आपले विचार व्यक्त केले। अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाच्या निमित्ताने जे मान्यवर या ठिकाणी आले त्यांचे मी सर्वप्रथम कोपरगाव शहराच्या आणि मतदारसंघाच्या वतीने मनापासून स्वागत करतो। आपण आवर्जून या अधिवेशनाच्या निमित्ताने या ठिकाणी आलो। आपल्या सर्वांना कल्पना आहे आपले बेट परम सद्गुरू शुक्राचार्य महाराजांचं भारतातलं एकमेव मंदिर, ज्या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारचं मुहूर्त लग्नासाठी बघावं लागत नाही, अशा ठिकाणी फार लोकांना माहिती आहे, पण आता हळूहळू त्याची माहिती प्रत्येकाला होते आणि या अशा अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाच्या निमित्ताने ची प्रसिद्धी अजून प्रमाणामध्ये पूर्ण भारतभरामध्ये होईल यात कुठली शंका नाही। म्हणून हा कार्यक्रम आपले सर्व ट्रस्टीजमधले अध्यक्ष बाळासाहेबजी आव्हाड, आपले सचिव ॲडव्होकेट कुलकर्णीजी, तसंच आपले खजिनदार ॲडव्होकेट कुराळकरजी आणि सदस्य आपले एस एल कुलकर्णीजी आणि हेमंतजी पटवर्धनजी यांच्या माध्यमातून हे अधिवेशन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं। मी त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो। अशाच प्रकारचे कार्यक्रम आपण आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करावे आणि आपल्या कोपरगावकरांना या निमित्ताने वेगळे लोक असतील, संत महंत असतील, विविध क्षेत्रातील मान्यवर असतील, यांचं विचार ऐकायला या ठिकाणी मिळतील, त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन। आता खरं म्हणजे लंच ब्रेक आहे, त्या लंच ब्रेकमध्येच मी आलो। जास्तीचा वेळ घेणार नाही कारण आपल्या सर्वांना भूक लागली असेल, म्हणून जास्तीचा वेळ न घेता आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो। येणाऱ्या संक्रांत सणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आले त्याबद्दल ट्रस्टच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। तसेच कोपरगाव नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष पराग संधान व नगरसेवक अनिल लव्हाड यांनी उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमादरम्यान मान्यवरांचा मंदिर ट्रस्टचे विश्वस्त बाळासाहेब आव्हाड व ट्रस्टचे पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। पहिल्यांदाच असा कार्यक्रम कोपरगाव नगरीत होत असल्याने मोठी उत्सुकता आणि उपस्थिती पाहायला मिळाली। यशस्वीपणे पार पडलेल्या या अधिवेशनाचा पुढील वर्षी विस्तार व्हावा अशी मागणी अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात आली। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।